अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। कुणाल सूर्यवंशी यांची लागोपाठ कारवाई। मध्यरात्री पिशोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी ताब्यात, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। अवैध दारू वाहतूक विरोधात पिशोर पोलिसांनी मध्यरात्री नियोजनबद्ध सापळा रचून प्रभावी कारवाई करत रामनारायण श्यामलाल जयस्वाल वय 46 वर्ष, राहणार चिंचोली, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले। आरोपीकडून देशी दारूचा साठा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण 1,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 12 जुलै रोजी रात्री दिगाव फाटा, चिंचोली सिल्लोड रोड येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। संशयित मोटरसायकलची तपासणी केली असता 2 गोण्यांमध्ये विनापरवाना चोरट्या विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असलेली देशी दारू आढळून आली। कारवाई दरम्यान 180 मिलीच्या 192 काचेच्या बाटल्या, 90 मिलीच्या 200 प्लास्टिकच्या बाटल्या तसेच बजाज बॉक्सर सिटी 150 सीसी मोटरसायकल असा एकूण 1,25,040 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 इ व 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद करीत आहेत। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रकाश भा जाधव, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी तसेच माननीय अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलीस अधीक्षक कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही उल्लेखनीय कामगिरी पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार कराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल पवन खंबाट, गणेश कवाल, पोलीस कॉन्स्टेबल करण म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल चांदा यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पिशोर पोलीस ठाण्याकडून अवैध दारू व्यवसाय व तस्करी विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्या असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर पुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।